राज्य सरकारने आता MPSC प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल घडवून आणलाय। त्यामुळे आता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे। आता 18 नवीन सेवा त्याचप्रमाणे 93 नवीन संवर्गांचा समावेश MPSC परीक्षेत करण्यात आलाय। आता यामुळे विविध भरती प्रक्रियेसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची संख्या कमी होणार असून याचा सर्वाधिक दिलासा परीक्षार्थी तरुणांना मिळणार आहे। या संदर्भातील हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। या नवीन संरचनेत MPSC मार्फत होणाऱ्या भरती पदांची संख्या वाढणार आहे। त्यामुळे जर तुम्ही देखील विविध सरकारी परीक्षांसाठी तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। तर आता मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्या गेलेल्या या निर्णयात नेमका कोणकोणत्या पदांचा समावेश असेल, आता यामुळे परीक्षेच्या स्वरूपात नवीन बदल होतील का? तर चला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, MPSC परीक्षा ही राज्यातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते। या परीक्षेच्या माध्यमातून गट अ आणि गट ब वर्गातील अधिकारी जसे की उपजिल्हाधिकारी म्हणजेच डेप्युटी कलेक्टर, पोलीस उपाधीक्षक म्हणजेच DYSP, तहसीलदार, गट विकास अधिकारी, सहाय्यक कर आयुक्त, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नायब तहसीलदार या सर्व पदांची भरती केली जाते। यासोबतच संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क अधिकारी, अभियांत्रिकी सेवा म्हणजेच इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, कृषी सेवा, वन सेवा आणि वैद्यकीय सेवेतील विविध महत्त्वपूर्ण पदांवर देखील या परीक्षेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जाते। पण आता अशातच या महत्त्वपूर्ण परीक्षेसंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत एका महत्त्वपूर्ण निर्णयाला मान्यता देण्यात आली। आता या नवीन निर्णयानुसार MPSCचं माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध सेवांतर्गत पदांची संख्या ही तब्बल 102 एवढी होणार आहे। त्याचप्रमाणे संयुक्त परीक्षा योजनांमध्ये आता 92 संवर्गांचा समावेश केला जाणार आहे। या बैठकीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यात निपुण सेतू पोर्टल सुरू करण्यास देखील मान्यता मिळाली आहे। राज्य शासनाच्या 33 विभागांमध्ये सुमारे 110 आस्थापांमध्ये 3060हून अधिक संवर्ग आहेत। या संपूर्ण संरचनेत सरळ सेवा भरती संदर्भात 1400हून अधिक प्रवेश नियम आहेत। म्हणूनच या सर्व विविध अशा 33 विभागांकडून स्वतंत्रपणे तितक्याच परीक्षा घेण्यात येत होत्या। म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर राज्य सरकारच्या सर्व 33 विभागातील पदांसाठी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेतल्या जायच्या। यामुळे या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना प्रत्येक वेळी प्रत्येक पदासाठी नवीन परीक्षा फॉर्म भरणे बंधनकारक असायचे। यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक आणि आर्थिक ताण यायचा। याच अनुषंगाने भरती प्रक्रिया सोपी आणि सुव्यवस्थित करण्यासाठी राज्य शासनाकडून आता हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जाते। यामुळे आता परीक्षांची संख्या कमी होणार असून भरतीच्या पदांची संख्या वाढणार आहे। त्यासाठी अगदी योग्य निवड प्रक्रिया राबवली जाणार असून अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत। यामुळे आता सेवा प्रवेश नियमात काही बदल होणार आहेत। तर चला आता या नवीन निर्णयातील हे सर्व बदल समजून घेऊया। सर्वप्रथम विविध संवर्गाच्या 554 सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल। यामध्ये शैक्षणिक पात्रता, अनुभव, कौशल्य आणि प्रक्रियेमधील प्राधान्य निकषांक म्हणजेच प्रायोरिटी क्रायटेरिया यांच्यात आता सुसूत्रता आणली जाईल आणि मागील काही काळापासून निर्माण झालेली विसंगती आणि अनियमितपणा दूर केला जाईल। द्वितीय, परीक्षांची संख्या कमी होणार। मागील काही काळात सारख्या विभागातील पदांसाठी वेगवेगळ्या अनुभवाच्या अटी असल्याने परीक्षांची संख्या वाढत होती। त्यामुळे आता शैक्षणिक निकष आणि अनुभव यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे। यापुढे सरळ सेवा भरतीसाठी अनुभवाची अट लागू राहणार नाही। तृतीय, वेगवेगळ्या गटासाठी वेगवेगळ्या भरती प्रक्रिया राबवणार। तर मित्रांनो, प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज असलेल्या 269 संवर्गाचे 18 गट, त्याचप्रमाणे तांत्रिक स्वरूपाचे कामकाज असणाऱ्या 221 संवर्गाचे 30 गट करून त्यासाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। चौथं, नवीन पदे। बदलत्या काळानुसार आता कालबाह्य झालेल्या काही पदांऐवजी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची माहिती असणारे व्यक्ती या नवीन पदासाठी भरले जाणार आहे। पाचवं, नो इंटरव्ह्यू पॉलिसी। ज्या पदांची नोंद सरकारी राजपात्रता नसते अशी पदे जसे की क्लर्क, पोलीस, कॉन्स्टेबल इत्यादी पदांसाठी आता कोणत्याही प्रकारची मुलाखत न घेता सरळ नो इंटरव्ह्यू पॉलिसी लागू केली जाणार आहे। सहावं, निपुण सेतू हा नवीन उपक्रम। परीक्षेच्या अंतिम निवडीत ज्या उमेदवारांची शिफारस होणार नाही अशा उमेदवारांची देखील माहिती उपलब्ध करून त्यासाठी निपुण सेतू हा उपक्रम राबवला जाणार आहे।
यासोबतच इंडियन एज्युकेशनल सोसायटी मुंबईमध्ये IAS स्किल टेक विद्यापीठ कायमस्वरूपी आर्थिक सहाय्याच्या मदतीने एक खासगी कौशल्य विद्यापीठ म्हणून कार्यरत राहणार आहे. आता या संपूर्ण निर्णयामुळे राज्य शासनाचा सरळ सेवा भरती प्रक्रिया अगदी सुलभ होणार असून इच्छुक उमेदवारांवर आर्थिक ताण कमी होणार आहे. सोबतच आता यासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध भरती प्रक्रियांमध्ये देखील घट होणार असून त्यासाठी सरकारमार्फत केला जाणारा आर्थिक खर्च देखील वाचणार आहे. आता या निर्णयाचे परीक्षार्थी उमेदवारांकडून स्वागत केले जात आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील या पदांसाठी इच्छुक उमेदवार असाल तर आता विविध भरती परीक्षांना सामोरे जाण्याऐवजी तुम्हाला एकाच परीक्षेवर आपले लक्ष केंद्रित करणे शक्य होणार आहे. मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयासंदर्भातील. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मतामत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा गोल्ड MH या यूट्यूब चॅनलला.